गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। हे बघा, माझ्या निर्णयात ना आधी कधी बदल झालाय ना आज होणार। सर्वसामान्यांनी आमच्या मूळ घरच्या गणपतीचं दर्शन घेणं ही आजोबापासून सुरू असलेली प्रथा आहे, त्यात बदल होणार नाही। गणपतीत मी इथं असतो, आता देवाचं दर्शन घ्यायला अडवणारे आपण कोण? सर्व मान्य आहे सर, पण या वर्षी तुमच्या जीवाला धोका आहे, तेव्हा इथे थांबण्याऐवजी तुम्ही दुसरीकडे। नाही नाही, अहो विघ्नहर्ता घरी आलाय, जी काही विघ्न येतील ती त्याच्यावर सोडून द्यायची। तुम्ही काळजी करू नका, तो तारेल मला। निदान पोलीस प्रोटेक्शन तरी। अहो तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? माझं मरण जर आज दिलेलं असेल ना, तुम्ही कितीही प्रोटेक्शन वाढवलं तरी ते यायचं थांबणार नाही, टळणार नाही। तुम्ही काळजी करू नका। हो सर। महाप्रसाद घेऊन जा। हे बघ, हे चारुदत्त देसाई सरांचं घर आहे। मी इथल्या सगळ्या सीसीटीव्हीचा अंदाज घेतलाय आणि ते हॅक सुद्धा केले। हा बघा, फ्रंटल गेट आहे ना, हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आत जाण्यासाठी, कारण का अवतीभोवती भिंत आहे। हा, मध्ये जाणं कठीणच आहे जरा। आणि गणेशोत्सवात सगळ्यांनाच घरात येण्याची मुभा आहे, आणि हाच प्रॉब्लेम। तोच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना। त्यांचा निर्णय त्यांनी बदलला पाहिजे, त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं। बॉस, पोलीस घरात शिरलेत अशी खबर आहे। आपल्याला काहीही करून बाहेरची आणि आतली प्रत्येक परिस्थिती कळली पाहिजे, आणि त्याच्यासाठी कत्री तू बाहेर असणार आहेस। बाहेर प्रत्येक गोष्टीकडे तू लक्ष देणार आहेस, म्हणजे जेव्हा सामान्य माणूस आत जाईल त्यावेळेस तुला त्यांच्यासोबत जाता येईल, पण वेगवेगळ्या वेशात। जय हिंद। येस बॉस। फातिमा आणि कमांडर, तुम्हाला घरात शिरावं लागेल, ठीक आहे? काहीही झालं तरी पूर्ण वेळ तुम्ही सरांसोबत राहायचंय, त्यांची सावली बनून, जेणेकरून जर काही दगाफटका झालाच तर तुम्ही त्यांच्या सोबत असाल, त्यांची ढाल बनून। येस बॉस। निघा।